संजयनगर जगदाळे प्लॉटमधील हसनेन हैदर अली ताळीकोटी या 4 वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याच्या टोळीने प्राणघातक हल्ला केलाय। कुटुंबातील व्यक्ती आणि नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हकलल्याने बालकाची सुटका झाली आहे। या हल्ल्यात बालकाच्या गालाला, हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले। या घटनेमुळे महापालिका विरोधात संताप व्यक्त केला जातोय। जगदाळे प्लॉटमध्ये ताळीकोटी कुटुंबाचं घर आहे। सकाळी हसनेन हा अंगणात खेळत होता। खेळत असताना 6 कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। गालाचे लचके तोडले, हाताला आणि पोटावर देखील हल्ला केला। यावेळी घरात असलेल्या ताळीकोटी कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना दगड मारून हकलल्याने मोठा अनर्थ टळला। पण बालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। संजयनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जाते, पण याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले। प्रशासनाने तात्काळ हल्ला झालेल्या मुलाला मदत करावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा महापालिकेत भटकी कुत्री सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील चर्चेत असणाऱ्या खानापूर आटपाडी मतदारसंघातही आता एक मोठी राजकीय घडामोड घडली असून वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या मतदारसंघातून उभा राहणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। ओबीसी नेते संग्राम माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना तयारीला लागा अशा सूचना दिल्या असून खानापूर मतदारसंघात आता वंचितच्या एंट्रीने महायुती आणि महाविकास आघाडीचीही डोकेदुखी वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती आणि तेव्हापासूनच खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। आज देखील डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी नेते संग्राम माने यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। खानापूर मतदारसंघातून वंचितकडून संग्राम माने यांना निवडणूक लढवण्याबाबत तयारीला लागण्याच्या सूचना आंबेडकरांनी दिल्या। त्यामुळे खानापूर मतदारसंघात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ माजली आहे। संग्राम माने यांनी मतदारसंघात ओबीसी नेते म्हणून मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकदीनं उभा आहे। त्यामुळे संग्राम माने यांची उमेदवारी मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे ओबीसी नेते संग्राम माने यांच्या उमेदवारीमुळे खानापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची असणार असं संकेत मिळतात। इंदिरानगर टिंबर एरिया संजयनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छ आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिकेवर घागरी मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाची सुरुवात आझाद चौकात झाली। सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले आणि माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून सांगली शहरामधील इंदिरानगर, टिंबर एरिया, संजयनगर या भागात दूषित आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे। या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी देखील दिल्या होत्या। पाणी पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले। यामुळे या भागात आरोग्याच्या साथ पसरू लागल्या आहेत। नागरिकांना पिण्याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक मिळणं आवश्यक आहे। याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मोर्चा काढण्यात आला असल्याचे उत्तम कांबळे यांनी सांगितले। प्रशासनाने तातडीने या भागात स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या आंदोलनात शमशेर चौगुले, प्रवीण चौगुले, सुरेखा हेगडे, सुरेखा कांबळे, अमित मदारी, शशी लोंढे, राहुल लोंढे, राम चौगुले, अभिजित रांजणे, संतोष चौगुले, शशिकांत चौगुले, हरी चौगुले आदी जण नागरिक सहभागी झाले। गोटखिंडी येथील झुंजार चौकात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यजित आवटे, निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक निरीक्षक संतोष यादव, दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मशिदीमध्ये गणपती प्रतिष्ठापनेचे 44वे वर्ष आहे। यावेळी मुस्लिम आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1980 साली येथील झुंजार चौकातील मोकळ्या जागेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होत होती। यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्याने गणपती कुठे स्थापन करावयाचा असा प्रश्न उपस्थित झाल्याने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित मशिदीमध्येच न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं। तेव्हापासून प्रत्येक वर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा कायम आहे। हिंदू मुस्लिम बांधव दररोज एकत्र येऊन गणपतीची आरती करतात। मशिदीत साजरा होणारा येथील गणेशोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि सामाजिक सलोख्याचं प्रतीक ठरलाय। या मंडळाने आजपर्यंत रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले। गोटखिंडी येथील सर्वात मोठे मंडळ आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक अशी या मंडळाची ओळख आहे। यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, सचिव राहुल कोकाटे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात, ॲडव्होकेट अर्जुन कोकाटे, ठिबक सिंचनचे प्रवर्तक विनायक पाटील, जालिंदर थोरात, सचिन शेजावळे, रियाज मुलानी, प्रशांत थोरात, रोहन थोरात, हनुमंत जाधव, सोनिया जिनगर, सनिये थोरात, आदित्य महाजन,
सचिन पेटकर, पिंटू महाजन, संदीप शिंदे, इलाई पठाण, प्रमोद स्वामी यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या संथ कामांवरून दोन्ही विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय. फायलांची अडवाआडवी, मेडिकल बिले, मुख्याध्यापक प्रस्ताव मंजुरी, वेतन श्रेणी तसेच बदली शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव देऊनही त्याला मंजुरी दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतची गंभीर दखल घेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढलेत. कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावा असा इशाराही आमदारांनी यावेळी दिलाय. सांगली हायस्कूलमध्ये माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रश्नांवर आसगावकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षकांची बैठक घेतली. जिल्ह्यातील शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागातील कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. जिल्ह्यातील मुख्याध्यापक प्रस्ताव मंजुरी, शिक्षक मान्यता तसेच बदली शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव, संच मान्यतेसह अन्य कामे माध्यमिक शिक्षणाकडे येतात. शाळांनी प्रस्ताव सादर केले जातात. संबंधित शाळांनी याबाबत पाठपुरावा करण्यात येतो, मात्र नियमांच्या कचाट्यात अडकून मंजुरी दिली जात नसल्याचं स्पष्ट झालंय. आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आलेल्या फायली गतीने मार्गी लावाव्यात, झिरो पेंडन्सी करावी, वैयक्तिक मान्यता, मेडिकल बिले आदी संबंधित असलेल्या फायलींवर जागेवर निकाल देण्याच्या सूचना केल्या. अडवणूक करून पैशांची मागणी करण्याच्या भानगडीत पडू नका. ज्या फायली नियमात आहेत त्याच फायली निकाली काढा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. संजयनगरमधील विविध परिसरातून घराबाहेर पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी चोरणाऱ्या तरुणाच्या मुसक्या वळण्यात आल्या. पोलिसांना यश आले. या तरुणांकडून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून चोरीच्या 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात. संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. या प्रकरणी आमिर हुसेन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. संजयनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. फिर्यादी दर्शन बोधे यांची दुचाकी हडको कॉलनी येथील त्यांच्या घरासमोरून चोरी झाली होती. त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की ही दुचाकी संशयित आमिर शेख याने चोरली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित शेख याचा शोध घेतला असता तो सहारा चौक येथे मिळाला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी विविध परिसरातून 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. यावेळी त्याला अटक करून 1.25 लाखांच्या 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चिंतामणनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 16 महिन्यांपासून सुरू आहे, पण अद्याप काम पूर्ण झाले नाही. 10 सप्टेंबरपासून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होईल अशी ग्वाही रेल्वेच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी दिली होती, पण हे केवळ आश्वासनच ठरलंय. एकेरी वाहतुकीचं काम देखील पूर्ण झालं नाही. आता पूल पूर्ण करण्याची अंतिम डेडलाईन 30 सप्टेंबर आहे. उर्वरित 20 दिवसात जर पुलाचे काम पूर्ण होणार का असा सवाल आता नागरिक व्यक्त करतायत. मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम रेल्वे विभागाने हाती घेतलंय. त्या अंतर्गत असलेले लहान पुलांचं रुंदीकरण करण्यात येते. तेथील माधवनगर रोडवरील चिंतामणनगर येथील पुलाचं रुंदीकरण करण्याचं काम जून 2023 मध्ये हाती घेण्यात आलं होतं, पण ठेकेदाराने हे काम 6 महिन्यात पूर्ण केलं नाही. काही तांत्रिक अडचणी आल्याचं सांगून कामाला विलंब लावला. यावेळी रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराने 10 सप्टेंबरपर्यंत या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र या पुलाचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे मंगळवारपासून या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होणं अशक्य आहे. त्यामुळे हे आश्वासन हवेत गेले. पूल पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. या मुदतीत तर काम पूर्ण होणार का असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत. महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसाच्या 797 गणेश मूर्तींचं रविवारी विसर्जन करण्यात आले, तर 5.5 टन निर्माल्य महापालिकेने संकलित केले. प्रशासनाने मूर्तीदान करण्याचं आवाहन केलं होतं. याला अल्प प्रतिसाद मिळाला असून 19 भक्तांनी मूर्तीदान केले. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली व मिरजेच्या कृष्णा नदी घाटावर तसेच कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जनाची व्यवस्था केली आहे. 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात 150, मिरज कृष्णा घाट 50 आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे 797 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आले, तर 19 गणेश मूर्ती या महापालिकेकडे दान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. तर 5.5 टन निर्माल्य संकलित झाले. दरम्यान 5व्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी गर्दी होत असते, त्यासाठी प्रशासनाने विसर्जनाची व्यवस्था केली आहे. सांगली मिरजेतील सर्व नदी घाट, कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था 24 तास सज्ज ठेवली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य हे नदी पात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडामध्ये जमा करावं. तसेच जास्तीत जास्त मूर्तीदान कराव्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले.
नियोजित हुबळी पुणे वंदे भारत ट्रेनला सांगली थांबा देण्यात येणार आहे, पण हा सांगली थांबा रद्द करण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. हे चुकीचे आहे. वंदे भारत ट्रेनला सांगली थांबा न मिळाल्यास जनआंदोलन करू असा इशारा नागरिक जागृती मंचच्या वतीने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलाय. जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी याबाबत मध्य रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांना याबाबत निवेदन देखील दिले. यात म्हटलं आहे की पश्चिम महाराष्ट्रात पुणे रेल्वे स्टेशननंतर सांगली हे रेल्वे स्टेशन मोठं आहे. या रेल्वे स्टेशनवर ये जा करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळतं. शहरातून हळद, द्राक्षे, बेदाणा आदी मालाची मोठ्या प्रमाणात जावक होतीये. त्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात अशी मागणी यापूर्वी नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आली होती. पुणे हुबळी वंदे भारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर 2 गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केलाय. वंदे भारत रेल्वे देखील लवकर सुरू होणार आहे, पण सांगलीचा थांबा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगलीचा थांबा रद्द झाल्यास तीव्र जनआंदोलन उभा करू असा इशारा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिलाय.